मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा गोंदियाच्या वतीनं महान त्यागी बाबा जमदेवजी यांची 104वी जयंती निमित्त आज मंगलम मुकबधीर निवासी शाळा गोंदिया इथं माननीय मार्गदर्शक कैलास भाऊ शेंद्रे मुक्काम मुरी परिसरातील सर्व सेवकांच्या वतीनं या मंगलम मुकबधीर निवासी शाळा इथं जेवणाचे ताट आणि वेफर वितरण करण्याच्या कार्यक्रमाकरता आमचे मनोहरजी कोरे राजधानीजी या सर्व सेवकांच्या वतीनं हे प्लेटे वितरण करण्यात आलेले आहेत। या सामुग्रीला या संस्थाचे एचएम रेशू मॅडम यांनी स्वीकार करावं अशी मी आपणास विनंती करतो। संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी यांची 104वी जयंती निमित्त आज मंगलम मुकबधीर शाळेमध्ये सेवकाच्या माध्यमातून मुली परिसरातून आम्ही जेवणाचे ताट आणि काही दानकर्ता वेफर दिले आहेत। तर महान त्यागी बाबा जमदेवजीने मानव धर्म स्थापन केला आणि बाबांनी आम्हाला सांगितलं की मानवात भगवान नसतो, मूर्तीमध्ये भगवान नसतो आणि हे सिद्ध झाले आहे की या मानवामध्ये ज्यांच्यात आत्मा आहे त्यांच्यात भगवान आहे। आणि खरोखरच आज भगवंताचे दर्शन झाले। आम्ही काल पण मुकबधीर शाळेमध्ये गेलो आणि तिथे पण आम्ही इच्छाशक्तीने आम्ही त्यांना पण फल फ्रूट आणि एक कुकर आणि गिफ्ट दिलं, म्हणजे त्यांना भेटवस्तू दिली मतीमत शाळेमध्ये। तर बाबांचा जो सपना होता कुठेतरी त्यांनी जो मानवामध्ये भगवान पाहिला, त्यांनी जो झेंडा ज्या मानवा जातीला तिथपर्यंत नेण्याकरता सांगितला तर तो झेंडा आम्ही तिथपर्यंत आम्ही नेत आहोत आणि कुठेतरी आम्ही प्रयत्न करत आहोत। तर या प्रयत्नाला खरोखरच आम्हाला शक्ती मिळो आणि समोर पण याच प्रकारे आमच्याकडून अशा मानवापर्यंत आमचा सहयोग होत राहो हीच अपेक्षा करून सर्वांचा मी धन्यवाद करून सर्वांना माझा नमस्कार। संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी त्यांची 104वी जयंती त्या निमित्ताने या ठिकाणी जेवणाचे ताट्या आणि वेफर वितरण करण्यात आलेले आहे। कारण आमचे जे गुरु आहेत महान त्यागी बाबा जमदेवजी त्यांनी व्यसनमुक्त समाज व्हायला पाहिजे हा त्यांनी भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर या जगामध्ये कितीतरी दुःखी आणि व्यसनामध्ये ग्रसलेले लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त व्हायला पाहिजे आणि दुःखी मानवापर्यंत या मार्गाची कृपा पोहोचायला पाहिजे म्हणून या मानव धर्माची स्थापना केला आणि मानवाला मानवताने कसे जगायला पाहिजे हा या मार्गाच्या सर्व सेवकापर्यंत त्यांना संदेश पोहोचवला। आज या धर्मात आलेला सेवक सुखी समाधानाचे जीवन जगत आहे आणि व्यसनमुक्त सुद्धा झालेला आहे। तर बाबांनी प्रत्येक आत्मामध्ये परमेश्वर पाहला आणि मूर्ती पूजा बंद करून सजीव पूजा म्हणजे मानवानी मानवाची सेवा करणे आणि मानव सेवाची परमेश्वराची खरी भक्ती आहे हा संदेश बाबांनी सर्व मानवापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केला। आणि त्यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी आम्ही सर्व मुली परिसरातील सेवक आमच्या गोंदिया शाखेचे सचिव सभापती संजयराज पटले त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील वरिष्ठ सेवक सुरेशजी मेश्राम, मनोहरजी कोरे, राजकुमारजी राहुल, राजू कासागडे, राजा सूर्यवंशी आणि भगतजी या ठिकाणी सर्व सेवक मानवाला कशाप्रमाणे मदत करण्याचे, कारण मानव सेवा हे परमेश्वराची खरी भक्ती आहे। तर असेच कार्य आमच्याकडून व्हायला पाहिजे असे आम्हाला तर परमेश्वर शक्ती द्यावे
अशी आग्रहाची विनंती आणि आपली बोलणी इथेच थांबवतो. सर्वांना नमस्कार. निवासी शाळा गोंदिया ते 2009 पासून कार्यरत आहे. आमच्या शाळेत एकूण 84 विद्यार्थ्यांची निवडणूक आहे. सध्या आमच्याकडे 7 विद्यार्थी प्रवेशात आहेत. मुलीला जन्मतच मूकबधीर आहे किंवा ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही. आणि सर्व असे छोट्या म्हणजे सर्वसाधारण कुटुंबापेक्षा कमी मोलमजुरी करून करणारे पालक आणि त्यांचे सर्वांचे पालक आणि त्यांना कोणीच नसतं. मुलांचं डेली अपडाऊन शक्य नाही, त्याच्यामुळे आपलं वसतिगृह आहे. मुलं इथेच राहतात. 24 तास त्यांचं आपल्या इथे सर्व फ्री ऑफ कॉस्ट असल्या सर्व सेवा त्यांना दिल्या जाते. आपण विद्यार्थ्यांकडनं पालकांकडे ₹1 घेतले जाते. त्यांना घरून फक्त ते आपले राहण्याचे घरी कपडे, टॉवेल वगैरे बाकी सर्व पुस्तकं त्यांचं वर्षभर जे काही त्यांना लागतं ते सर्व संस्थामार्फत केलं जातं. विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभं होण्यासाठी आपण मॅडम मग त्या वस्तूचा सेल पण त्यातल्या काही प्रॉब्लेम होतं असतं. मॅडमचे पैसे भरून प्रॉब्लेम आपण त्यावेळेला त्यांना ते दिलं. शिक्षणामध्ये जे पहिली ते 7वीपर्यंत म्हणजे बालवर्ग ते 7वीपर्यंत म्हणजे बालवर्गाला जनरली आपण जे KG1 KG2 जसं शिकवतो तसं आहे. पहिलीपासून तर 7वीपर्यंत जे गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे जे आहे तो त्यांना नॉर्मली अभ्यासक्रम आहे. आणि तेवढं आहे की त्यांना जसं 100% शिकवल्या जातात नॉर्मल पोरांना. त्यांना 75% शिकवल्या जातात. 7वीनंतर मुलं नागपूरला जातात असते. 7वी पास आउट झाले की नागपूरला संकलनात त्या शाळेमध्ये प्रार्थना टाकायची तिथे ते जातात. मुलं आमचे गेलेले 12वी वगैरे झालेले काही मुलं फ्लिपकार्ट ॲमेझॉन किंवा वेगवेगळ्या कंपनीत अशी 10-12 हजार रुपये जॉब करतो. त्यांनी बँकेवर पर्सेंट येते 12वी. एकची घर